आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, आज मंत्रिमंडळ बैठक पार पडते आणि याच बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय समोर येतोय। शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि तब्बल 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब देखील करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। गरज वाटल्यास लाडकी बहीणची केवायसी विंडो पुन्हा ओपन करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, मात्र पुरुष लाभार्थ्यांकडून वसूल करणार। विविध डेटाबेस तपासल्याचा 14,000 पुरुष, 5 लाख सरकारी कर्मचारी आणि 10 लाख इन्कम टॅक्स भरणारे आणि ज्यांच्याकडे गाड्या आहेत अशा 4 ते 5 लाख लोकांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतल्याचं समोर आलंय। यातील अनेकांनी केवायसी केले नाही, केवळ त्यांचेच पैसे थांबवलेले आहेत। पुरुषांकडून पैसे वसूल करून मात्र ज्या महिला अपात्र आहेत त्यांना माफी देऊन त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा हवाई हल्ले, युद्धबंदीच्या वाटाघाटी दरम्यान तणाव वाढला। अमेरिकेने रविवारी इराणच्या लष्करी ठिकाणांवर बॉम्बफेक केली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सोमवारी अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केलं होतं। एप्रिल महिन्यापासून लागू असलेल्या तात्पुरत्या युद्धबंदी दरम्यानमध्ये दोन्ही देशांकडून झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय। मराठा आरक्षणामधील मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरी, MIDC मध्ये नियुक्ती होणार, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करून मृत आंदोलकांच्या वारसांची पडताळणी वेगात करण्याचे निर्देश दिलेले आहेत। भीमाशंकर मंदिर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून भाविकांची दिशाभूल, 15 जूनपर्यंत मंदिर न उघडल्यास ग्रामस्थच खुले करणार। वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे संताप, 5 महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली तर काम लवकर संपवण्याची मागणी होते। सुरुवातीला मंदिर केवळ 3 महिन्यांसाठी बंद राहील आणि 10 एप्रिल पासून मंदिर दर्शनासाठी खुलं होईल अशी घोषणा प्रशासनाने केली होती। त्यानंतर सभा मंडपाचं काम विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण होणार असल्याचं त्यांनी गिनीज बुकमध्ये नोंद होईल असा दावा देखील करण्यात आला होता। मात्र एप्रिल नंतर पुन्हा मंदिर सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार, बंडखोरी रोखण्याचे महायुती समोर आव्हान। राष्ट्रवादीचे विक्रम काकडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील रिंगणामध्ये। पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवर आता कारवाई, बळीराजाची धावाधाव थांबणार। खरीप हंगामाच्या तोंडावर राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा। सिबिल स्कोअर म्हणजे एखाद्या व्यक्तीची मागील काळात घेतलेल्या कर्जाची परतफेडीची दर्शवणारा आकडा होय। कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक कर्ज थकवणारे शेतकरी अपात्र होणार। राज्य शासनाने 2019 सप्टेंबर 2025 मधील थकबाकीदारांची जिल्हा बँकेकडे माहिती मागवली। राज्य शासनाने 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीतील लाभार्थी आणि सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकीदारांची यादी मागवली आहे। शासकीय पातळीवरील हालचाली पाहता वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आता धूसर बनली आहे। 30 प्रकारच्या औषधांच्या किमतींना चाप, मधुमेह, हृदयविकार, अवयव प्रत्यारोपण यासाठीच्या औषधांचे नवे किरकोळ दर जाहीर। जादा किंमत आकारल्यास वसुलीसह व्याजाचा बडगा। कंपन्यांना नव्या दरानुसारच पॅकची किंमत निश्चित करून अद्ययावत किंमत आधी MPDS प्रणालीवर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच किरकोळ विक्रेते आणि वितरकांनी ही किंमत ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक राहील। लालपरीचा चेहरा मोहरा बदलणार, एसटीच्या सर्व बस ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट, फडणवीस यांचे निर्देश। कॉकरोच जनता पार्टी आता रस्त्यावर उतरणार, अभिजित दिपके 6 जूनला भारतामध्ये, दिल्लीमध्ये आंदोलनाची तयारी। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीचे व्यंगात्मक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक अभिजित दिपके यांनी शांततापूर्व आंदोलनाची घोषणा केली आहे। यासाठी ते 6 जून रोजी भारतात परतणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। जूनच्या प्रारंभी सोने आणि चांदीच्या दरामध्ये घसरण, पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमला 1,50,890 ते 1,56,060 रुपयांच्या दरम्यान। देशामध्ये 22 दिवसांमध्ये जलशयामधील पाणीसाठा 12% घटला, देशभरातील पाणी पातळीबाबत रेड अलर्ट जारी। देशातील 166 प्रमुख जलाशयांमध्ये आता त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। अनेक राज्यांमध्ये धरणांमधील पाणी पातळी अत्यंत नाजूक पातळीवर पोहोचलेली आहे। अवघ्या 2,500 रुपयात मिळणार 25 वर्ष मोफत वीज, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना, गरीब कुटुंबांना याचा फायदा होणार। या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास वर्गातील कुटुंबांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं। एकूण प्रकल्पाच्या खर्चातील मोठा हिस्सा हा सरकार उचलत असल्यामुळे लाभार्थ्यांना नाममात्र खर्च करावा लागतो।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाला फुलंब्रीमधून प्रारंभ. 6 वाळू गाठांवरून टप्प्याटप्प्याने 8 जूनपर्यंत हे वाटप चालणार आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी वाटपावरून वादाची शक्यता. बैठक पुढे ढकलली. 6 महिन्यांपासून कालवा सल्लागार समितीची बैठक रखडली. आचारसंहितेचा फटका. पाण्याचा सातबारा काढणार. बचत करणाऱ्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार. वॉटर इकॉनॉमीचा प्लॅन. आता पाण्याचा वापर किती होतो हे होईल यंत्रणेकडे रेकॉर्ड. पाण्याचा टाळेबंद ठेवण्यासाठी 3 टप्प्यांमध्ये वॉटर ऑडिट केलं जाईल. यामध्ये गावातील एकूण पाण्याचा साठा, पाण्याची आवक, जावक आणि शिल्लक याची पारदर्शकपणे नोंद ठेवली जाईल आणि ज्या गावातील जलस्रोतांच्या नुसार गावामध्ये किती पाणी आहे आणि हे पेल्यानंतर त्या गावाने वापरलेलं पाणी पाहून त्या गावाचा ॲक्वा क्रेडिट ठरेल. अमरावती जिल्ह्यात वादळ वारा गाठपेटीसह पावसाने झोडपलं. शहरामध्ये झाडे कोसळली. वरुडमध्ये कारवर झाड पडून वाहतूक ठप्प. दुचाकीसह 4 चाकी वाहने क्षतिग्रस्त. सभापती बचावले. मोठी बातमी. निवडणूक आयोगाने सांगितले शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू नका. सीएम देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफी या संदर्भात माहिती दिली. शेतकरी कर्जमाफी योजना आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चेली जाईल. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलंय की तुम्ही घोषणा करू नका. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज चर्चा होईल, निर्णय होईल, निर्णयानुसार कारवाई होईल. मात्र कुठलीही घोषणा होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. पुणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ. हिरड्याच्या दरघटीमुळे जुन्नर तालुक्यातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर. मे महिन्यामध्ये पाऊसच न पडल्यामुळे शेतकरी आणि बियाणे विक्रेते हवालदिल. करमाळा तालुक्यामधील 270 कृषी सेवा केंद्र, 35,000 हेक्टर क्षेत्र खरीप लागवडीसाठी उपलब्ध. राज्यात यंदा सरासरी 98% पाऊस पडणार. जून जुलैमध्ये ओढ, परंतु गंभीर दुष्काळ जाणवणार नाही. आजपासून राज्यातील एसटीची शौचालय मोफत. दिवसातून 6 वेळा यांत्रिक झाडूने होणार डेपो स्वच्छ. अनेकदा प्रवासी उन्हामध्ये आणि पावसात ताटकत एसटीची वाट पाहत उभी असतात. त्यांना आरामात थांबता यावं यासाठी प्रत्येक बस स्टँडवरती चार्जिंगची सुविधा उपलब्ध करता येणार आहे. आता प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मिळणार प्रमाणपत्राचा लाभ. जळगावमधील शेकडो प्रकल्पग्रस्त कुटुंबियांना दिलासा. दीर्घकाळापासून अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील वारसांना प्रमाणपत्र मिळवताना अडचणी येत होत्या. विशेषतः भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा पुनर्वसनाची अंतिम तारीख जाहीर झाल्यानंतर जन्मलेल्या मुलामुलींना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता देण्याबाबत अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण होत होता. परिणामी अनेक पात्र वारसांना शासनाच्या विविध सवलती, लाभ योजना आणि पुनर्वसनाशी संबंधित हक्कापासून वंचित राहावं लागत होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 601 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. गाव पातळीवरील प्रशासकीय कोंडी फुटली. कारभार सुरळीत होणार. मान्सून उंबरठ्यावर 2 दिवसामध्ये देवभूमी केरळमध्ये आगमनाची शक्यता. मान्सून केरळच्या उंबरठ्यावर पोहोचलं असून 2 दिवसामध्ये मान्सून देवभूमी केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर पुन्हा महाग. किमतीमध्ये तब्बल 42 रुपयांची वाढ. हॉटेल आणि कॅटरिंग महागणार. अमरावती जिल्ह्यात खरीपाचे 6.77 लाख हेक्टरवर नियोजन. सोयाबीन आणि कापसाचं वर्चस्व कायम. कमी पावसाच्या अंदाजामुळे दुबार पेरणीचं संकट आलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.